हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सातारा लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी शशिकांत शिंदे यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार देखील उपस्थित। शिंदे गटाचे धैर्यशील माने संजय मंडलिक आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कोल्हापुरात महायुतीचं शक्तीप्रदर्शन। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज उमेदवारी अर्ज भरणार। हातकणंगले लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार। चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्रात देखील सुरू। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा। संजय राऊतांचे श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप। पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी पत्र लिहिताय। अकलेचे तार तोडण्याआधी माहिती अधिकारातून माहिती मिळवायला हवी होती। श्रीकांत शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर। राम सातपुतेंना सोलापूरची उमेदवारी दिल्यानं उत्तम जानकर देखील नाराज। आज उत्तम जानकर यांची अमित शहांसोबत बैठकीपूर्वी उत्तम जानकर फडणवीसांची भेट घेणार। धैर्यशील मोहिते पाटलांनी पवार गटात प्रवेश केल्यानंतर माढा लोकसभेमध्ये राजकीय हालचालींना वेग। रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे फडणवीसांच्या भेटीसाठी नागपुरात दाखल। काँग्रेससाठी जाहीरनामा म्हणजे कागद, तर आमच्यासाठी जाहीरनामा म्हणजे मोदींची गॅरंटी। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा। आज संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान मोदींची मुलाखत प्रसिद्ध होणार। पंतप्रधान मोदी कोणते मुद्दे मांडणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष। 21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र। न्यायपालिकेवर दबाव असल्याचा आरोप। पत्र लिहिणाऱ्यांमध्ये सुप्रीम कोर्टाचे 4 माजी न्यायाधीश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।